सण म्हटलं की संपूर्ण परिवार एकत्र जमतो आणि आता कलर्स मराठी परिवार माझ्यासोबत आहे. म्हणजे बघू शकता आपण किती नटून थटून डोंबिवलीमध्ये सगळे सज्ज झालेत शोभायात्रेत. खूप स्वागत आणि गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या खूप शुभेच्छा सगळ्यांना. खूप खूप थँक्यू, धन्यवाद. तुलाही थँक्यू सो मच. गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला सगळ्यांना. खूप शुभेच्छा नवीन वर्षाच्या सर्वांना. डोंबिवली म्हटलं की संस्कृती जपणारं शहर म्हटलं जातं आणि इथे शोभायात्रा म्हटल्यावर जोश आहे, दमायलाही होतं, पण तितकाच आनंद असो जेव्हा प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर आपण बघतो. कसं वाटतंय आज? सोशल मीडियावर कमेंट्सच्या माध्यमातून तर दाद मिळतेच, पण आत्ता ॲक्च्युअलमध्ये प्रेक्षकांना भेटून ॲक्च्युली खूप 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 छान वाटतं आहे. मी डोंबिवलीच्या गुढीपाडव्याबद्दल खूप ऐकलं आहे. लास्ट इयर आय थिंक 25,000 क्राऊड होता असं मी ऐकलं होतं. तर मी खूप एक्सायटेड होते कारण इथे माझं फर्स्ट टाईम आहे आणि मला असं वाटतं की मी दरवर्षी येऊन जावं इथे ॲटलिस्ट एकदा. बट सगळ्यांचं प्रेम, सगळे सेल्फीज काढतात, फोटोज काढतायत, प्रोत्साहन देत आहेत, तर खूप खूप छान वाटतं आहे. आदिशसाठी वेगळी मुलींची लाईन लागली आहे इकडे. सो आदिश इंटरव्ह्यू झाल्यावर फोटोज लाजलं वगैरे नाही, म्हणजे काय काहीतरी इंट्रोडक्शन असं केलं मी काय बोलतो. बरं ठीक आहे. मला खरंच मी तर खूप वर्षांनी डोंबिवलीत आलो आहे मी आज, पण मला अनेकदा मला असं वाटतं की डोंबिवलीत जायचं आहे. कारण आता मी मगाशी म्हटलं की कुठलाही आपला इव्हेंट असतो, कार्यक्रम असतो, तर डोंबिवलीत होत नाही असं होत नाही. मला असं वाटतं लोकांचं जे प्रेम आहे आणि आता मी प्रत्यक्षात ते बघतोय, अनुभव घेतोय, खरंच भारावून गेलो आहे. मला काय बोलावं कळत नाही. कारण आता आपण सगळेच म्हणा, तुम्ही म्हणा, आम्ही म्हणा, आपण 12-12, 13-13 तास सेटवरती असतो, कामं करतो. आपल्याला माहीत नसतं की लोकांना नक्की आपलं काम आवडतं आहे का, ते रिलेट करतात का मालिकांसोबत. पण आता अशा प्रसंगी मग शेवटी तुम्हाला कळतं की खरंच तेवढं त्यांचं प्रेम आहे त्या कॅरेक्टर्सना घेऊन, तुमच्याविषयी घेऊन. आणि खूप चांगलं वाटतं की आज सगळेजण इकडे खाली जमा आहेत, आपल्या घरातनं निघाले आहेत, नटून थटून छान तयार होऊन आले आहेत. आणि मला असं वाटतं की हा एक असा सोहळा आणि गुढीपाडव्याच्या दिवशी सगळे एकत्र आले आहेत. मला वाटतं हीच एक मजा आहे आणि व्हेरी हॅपी की आज आम्ही इकडे डोंबिवलीकरांमध्ये आम्ही सहभागी होऊ शकलो आहे. आणि आता जितका वेळ आहोत तितका वेळ एक आनंदी राहायचं आहे, एवढंच एक डोक्यात प्लॅन आहे, बाकी कसलाही विचार नाही. नवीन वर्षात तुझा सिनेमाही येतोय, मोठी भूमिका आहे, त्यासाठी सगळ्यांकडे तुला शुभेच्छा आहेत. थँक्यू. खरंच स्वरगंधर्व सुधीर फडके ही बायोपिक आता 1 मेला रिलीज होते, त्याबद्दल वेगळं नंतर बोलूच. पण येस, म्हणजे तेही एक आहे. आणि कलर्स मराठी वाहिनीवर काव्यांजली आणि बाकी इतर मालिका तुम्ही बघत आहात, तर आज त्यानिमित्ताने आम्ही इथे सर्व तुमच्याशी गप्पा मारायला, तुम्हाला भेटायला आलो आहोत. तर आनंद आहे, बाकी त्याच्या पलीकडे काय सांगू. कसं वाटतं सर, आज डोंबिवलीमध्ये आहोत आणि प्रेक्षकांचा उत्साह दिसतोय आपल्याला इथे, काय काय? खरं तर पहिल्यांदा इतका उत्साह पाहतो आहे डोंबिवली. तसं पाहायला गेलं तर खऱ्या अर्थी मराठी माणसांचा गाव अजून टिकून आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. अशा या डोंबिवलीमध्ये खूप वर्षांनंतर येणं झालं आणि कलर्सच्या माध्यमातून, बाळूमामांच्या माध्यमातून मला या ठिकाणी येता आलं. खरंच मी स्वतःला भाग्यवान समजतो. या माध्यमातून एकच सांगेन की सर्व डोंबिवलीकरांनी हे जे काही गाव पण जपलेलं आहे, मराठी पण जपलेलं आहे, ते असंच टिकून ठेवावं. आणि येऊन खरंच खूप आनंद वाटला होता. सर्वांची आवडती जोडी रमा राघव, म्हणजे तुमच्या फॅन बेसबद्दल मी कायच बोलू. तुम्हाला येताना बघितलं लांबून इकडे सगळे ओरडत आहेत, कसं वाटतं? हे खूपच सुंदर इंट्रोडक्शन करून दिलं आहे आमचं. पण खरंच हे आम्ही अनुभवतो इथे. रमा राघव सगळ्यांनीच आम्हाला खूप जास्त प्रेम दिलं आहे. आल्यापासून सगळेजण निखिलला तर काही सोडतच नाही, मुली खूप क्रेझी आहेत त्याच्या बाबतीत. त्यामुळे बघून त्यामुळे खरंच खूप छान वाटतं हे सगळं बघून. आणि डोंबिवलीकरांबद्दल काय सांगायचं, त्यांचा जोशच वेगळा आहे. म्हणजे काय एनर्जी घेऊन आल्यात त्या आज नवीन वर्षाची, की त्यांच्यामुळे माझा पुढचा वर्ष खूप सुंदर जाणार आहे हे मला कळतं. सेल्फीसाठी उभे आहेत तुझ्या आणि आधीसाठी ते माहिती आहे, पण आज काय सांगशील? शोभायात्रेत आधी गेला होतास का आणि काय आठवणी? पहिल्यांदा आलो डोंबिवलीच्या शोभायात्रेला आणि इट इज खूप अनएक्सपेक्टेड होतं मला. मग मी एक्सपेक्ट करत नव्हतं की एवढी गर्दी असेल, एवढ्या मोठ्या संख्येने लोक येतील. काय असतात डोंबिवलीकर. तर खूप मजा येते आणि छान वाटतंय सगळ्यांना. सगळे खूप छान दिसत आहेत. आपली सगळी टीम छान दिसते, आलेली सगळीच लोक खूप छान दिसत आहेत, तुम्ही खूप छान दिसताय. तर सगळ्यांना गुढीपाडव्याच्या माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. आणि कलर्स मराठी परिवार एकत्र जमलाय. सण हाच असतो की परिवार एकत्र जमतो. सो थँक्यू सो मच आणि तुम्हाला सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू सगळ्यांना थँक्यू.